शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. चला व्हिडिओ ऑन करा आरव. नमस्कार स्मिता ताई. नमस्कार. चला होऊन जाऊ द्या प्रार्थना. पूर्वा, सुरभी आणि आरव. ठीक आहे मॅम. आरव तुझं हे कर रे, ब्लर कर. आता मॅम फर्स्ट पॅरा मला म्हणायचा आहे ना? म्हणू? हात जोडा सगळ्यांनी, छान बसा. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. सुरभी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो बरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास हात तो कुणाला लाभले. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. पूर्वा, न म्हणता येतो की तुला? न न हो बाण मॅम. म्हण. बाण म्हण. बाण बाण. बाण न न जीभ जरा वर लावायची, टाळूला ण वर. न ण न न न. न नाही. नळ वेगळं आहे की नाही? हो आपल्या ह्याच्यात न आणि न दोन आहेत की नाही? हो मॅम. तर ते माणसानी म्हणायचे.
माणसा. हा, वर लावायची जीभ. ठीक आहे मॅम. हा, तुला तर म्हणायचे ना त्या दिवशी प्रार्थना, हो मग आपण नीट म्हटलं पाहिजे, जसं लिहिलेलं आहे तसंच म्हणायला पाहिजे, हो की हो नाही? मॅम. हा, तसं प्रॅक्टिस कर. आणि नंतर आता थोड्या वेळाने परत एकदा मी म्हणून घेते तुझ्याकडून. हा, ठीक आहे मॅम. निर्मिती आली नाही ना, निर्मिती पण म्हणणार आहे त्या दिवशी. मॅम आम्हाला प्रार्थना. दोघांना म्हणजे अर्ध अर्ध म्हणायचं की पूर्ण नाही पूर्ण? नाही, दोघांनी सगळी मिळायचे. जी जी काही मुलं असतील शाळेची त्यांना पण सांगू, पण ते नक्की नाही ना कोण कोण येणार म्हणून. हो मॅम. मग तुम्ही दोघी नक्की आहे म्हणून तुम्हाला दोघींना सांगितले. हा, ठीक आहे मॅम. पण तुम्हाला छान आली पाहिजे, त्यात चुकायला नाही पाहिजे. आणि एक ट्यून पाठवली आहे बघ, त्या ट्यून मध्ये बनवायचा प्रयत्न कर. ते आहे ठीक की आहे नाही, हो ग्रुपमध्ये टाकलेली आहे किंवा हो नसेल तर मी मॅम. परत पाठवते. हा, हो मॅम ठीक आहे. आणि न लक्षात ठेवून म्हणायचा. हो न ला ठीक आहे न मॅम. म्हणायचं आणि न ला न म्हणायचं. हा, ओके मॅम. ओके. जी आपण आली. चला कल्याणी. स्मिताताई, त्यांचे हम्म. आता आपण चॅप्टर तर पूर्ण केले. हा. राज्याभिषेक पर्यंत तर झालं का मागच्या हम्म. वेळेस? आता ते हा पण थोडस सांगते मी तुम्हाला. आता आम्ही हा याच वेळेत वर्ग घेणार आहे, पण आता तुमच्या बरं. परीक्षा वेगवेगळ्या आहेत ना, हा हा तर आम्ही आता आमचे पर्सनल लिंक देऊन किंवा असं हे तर एकच आपल्याला पेड वापरता येतं, तर ते आम्ही आता बरं पुढच्या बरं. आठवड्यात टाकतो. आणि तुम्हाला हम्म. हा रविवार सोडून बाकीच्या दिवशी संध्याकाळी, गुरुवार संध्याकाळ वगैरे चालेल? कारण म्हणजे आता बघा आम्ही यांचा आपला काय द्यायचा, बालरंग? बालरंग त्यातल्या 3 करायला लागणार आहेत बालरंग मध्ये वर्ग. अच्छा. हा, कारण ते परीक्षा वेगवेगळ्या आहेत ना, सिलेबस वेगवेगळा आहे. मॅम गुरुवार संध्याकाळी कधी? संध्याकाळी 7 वाजता वगैरे असं चालेल? मॅम मला कोण मंडे. असणार आहे बघ, हा मी सांगते. चालेल. मोठ्या कोविड-2 साठी सुरभी, अनघा, अद्विका आणि जिया असणार आहे आत्ताच्या पैकी. जिया, तुला काय असतं गुरुवारी संध्याकाळी? हो मॅम क्लास असतं. किती वाजता असतो? 7 to 9. अरे देवा, 6 to 6:30 चालेल? योगा आहे 5 to 6. कारण आता काय होणार आहे सांगते, 15-16 ते सुट्टी आहे, पुन्हा 22-23 आपला कार्यक्रम आहे, ते जाणार म्हणजे आपला महिनाच गेल्यासारखं होत आहे. मग कुठला आणखीन वार आहे तुझं? योगा नाही तर वार कुठला आहे? हिचं पण योगा त्याच्यात असतं. किंवा रविवारी आधी वेळ आहे? हो मॅम रविवारी कधी चालेल. रविवारी सकाळी घेऊया आपला. सकाळी यायचं मॅडम, चालेल. थोडं उशिरा येतात ते मुलं. हो ना, केलं मी ऍडमिट. केलं. हो. केलं हो ना, ऍडमिट मी. त्यांचे थोडे क्लास वगैरे असतात ना, म्हणून आम्ही याला एवढं नाही स्ट्रिक्ट ठेवलं. बरं चालेल. यायला पाहिजे सगळ्यांनी वेळेत, पण मी ऍडमिट केलं, दिसत नाही आता. मॅम येईल मला येईल, मग मंडे मी टू घेते. सॅटर्डे 7 to 8 नाही चालेल, माझा क्लास आहे. तुझा कुठला आहे? नाही, तुझा तर वेगळीच आहे ना, तू परीक्षाच दिलेली नाहीयेस ना कुठली. नाही, फक्त जी याच्या पहिले झाली होती ती. नाही नाही, ते बृहन महाराष्ट्राची ते तू दिलीच नाहीयेस. ते तुझा कुठला वयोगट आहे त्याप्रमाणे बोलेन मी तुझ्याशी. हा, ठीक आहे. हे कसं यांनी दिलेली आहे, ते मागचे आहे ना, कंपल्सरी शेवटचीच परीक्षा द्यायची कोविड-2. आता आहे त्या जिया, सुरभी, अनघा, अद्विका हे 4 आहेत. बाकी आरवची पण वेगळी असणार आहे, स्वराची पण वेगळी असणार आहे. बरं, बघू, आपण ठरवू ते. हा, पण असा वर्ग वेगळा करून तुम्हाला शिकवायला लागेल आम्हाला काहीतरी. तेव्हा तर आम्ही काय केलं होतं माहितीये मॅडम, मागच्या वर्षी एकाच हा बॅच मध्ये अर्धा वेळ ह्यांचा अर्धा वेळ त्यांचा असं घेतलं होतं. हो, तसंही करू शकतो ना याच वेळेला. नाही, वेळ हीच ऐकू ठेवायची, दे की खरं मराठीच आहे. पुरणार नाही. सिलेबस पुरणार नाही, मोठा वेळ आहे. हीच ठेवायची, फक्त पर्सनल मीटिंग आयडी द्यायचं असं. अच्छा, ओके ओके. पण आता 4 हे म्हणजे हे 2 रविवार गेले की सप्टेंबरच येतो ना लगेच. हो ना, तेच तर, वेळ 15-16 कमी आहे नाही यांच्यात. घेऊ शकणार, 16चा एक वेळ घेऊ पाहिजे तर, पण मलाच मीटिंग लागेल. बघू, काहीतरी करू आपण आठवड्यात किंवा नाही, रविवारी सकाळी असं. आम्ही त्यांच्याकडनं वाचून घेतो थोडस काय नाही त्यांना. ग, पण तुम्हाला पण अजून तुमचा वर्ग येणारच आहे ना. हा हा, नाही नाही, मग 5 त्या परीक्षा आहेत दिवशी. त्या. हो तेच 5 तर. परीक्षा आहेत आणि त्याच्यात वेगवेगळा पोर्शन आहे, पुस्तकच वेगळी आहेत. त्यामुळे काहीतरी करायला लागणार आहे, बघूया.
मी आणि मॅडम बोललोय दुपारी. मुलांना जास्त महत्व करावं लागेल. स्वतः जास्त मेहनत घ्यावी लागेल. करते. आणि बेसिक तरी समजून सांगायला लागेल. ते अगं नॉर्मल मराठीचं कुमार भारतीचं पुस्तक आहे या मुलांना. मराठी फर्स्ट लँग्वेजचं जे पुस्तक आहे ना, ते तुमचं जरा पुस्तक आहे. नेटवर्क. ठीक आहे. आणि निबंध स्पर्धेला कोण कोण बसेल सांगा यांना मला. कोविड मध्येच बसेल ना निबंध लिहिणार जिया, स्मिताताई? अनघा, अद्विका आणि मला सुरभी. वाटतं नेटवर्क 12 पूर्ण जे आहेत ते लिहू शकतात निबंध. रमा 12 पूर्ण आहेत? नाही, लहान आहे ना रमा. आरव तर लहानच आहे. आलेत माझ्याकडे बर्थडे, त्याच्यासाठीच विचारलं होतं. जे 14 वाले आहेत ते 12 पूर्ण असतील. हा, जे 13, 13 14 वाले चालतील. आहे ते 13 पूर्ण असं. 13, 14 वाले चालतील. 2013 आणि 14 मध्ये जन्मलेले चालतील. ठीक आहे. आता या पुस्तकातला हा शेवटचाच चॅप्टर राहिलाय 17. ते करून टाकू धडा. आज आणि मग पुढच्या वेळेपासून हा. शाळेत याचा. तोपर्यंत आम्ही तुम्हाला ते पाठवू PDF वगैरे. हा चालेल. होय की नाही? आणि काय मग हे मुलांना आजचा धडा वाचता शिकून झाला ना. 18वा हा. का ग? 17वा. ते गडकोटाचे आणि मागच्या आरमाराचे वेळेस आपण व्यवस्थापन. मागच्या वेळेस आपण नाही 16वा राहिलाय अजून. दक्षिणेतील मोहीम. आता राज्याभिषेक झाला. मग आता ते कोणाला सांगितलं होतंस का करायला तयार? नाही असं नाही कोणाला ना? सांगितलं. नाही. चला मग आपणच वाचूयात. वाच. कोण वाचतंय? मी वाचू. तू मुलं वाचते? हा, वाच. आपण दोघी वाचायचं म्हणता? नाही, मुलं वाचू देत, ते चांगलं वाचतं. मुलं वाचू दे. तेच तर. मॅम चॅप्टर 16 बेटा. 16वा. दक्षिणेतील 60 पान. दक्षिणेतील मोहीम. मोहिमेचा बेट. राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. राज्याभिषेकानंतर आपल्या अल्पावधीत अल्पावधी. 17 मी म्यूट होते. ठीक आहे. 17 जून 1674 रोजी मासाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांना मोठा आधार गेला. शिवरायांचा. एक काम करायचं, पेन्सिल घ्यायच्या हातात आणि अक्षराखाली फिरवायचं, म्हणजे चूक होत नाही. सांगितलंय की नाही? घ्या पेन्सिल, घ्या हातात. आणि मी मध्येच दुसऱ्याला वाचायला सांगणार आहे. सगळे मला लक्ष पाहिजे सगळ्यांचं. चल. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते, परंतु शिवरायांचा आधार मासाहेब होत्या. त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या. आईच्या मृत्यूमुळे त्यांना अतिशय दुःख झाले, परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. त्यांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. अद्विका वाच. त्यांना थांब आरव. अद्विका वाच. त्यांना आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती. परंतु उत्तरेच्या मुघल बादशाह
औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घास केव्हा घेईल याचा नेम नव्हता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला. म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत मागितली. त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले. या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. वडिलांची कर्नाटकातील जहागीरही त्यांच्याकडे होती. त्यातील काहीही वाटा व्यंकोजीराजांनी शिवरायांना दिला नव्हता. एवढेच नव्हे तर पूर्वा स्वराज्याबद्दल वाच. थांब माधविका वाच. थांब. पूर्वा वाच. आरव तिळवे, तू व्हिडिओ का नाही ऑन केला? स्वराज्याबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता. ते शिवरायांशी फटकून वागत होते. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी असा हेतू शिवरायांच्या मनात होता. मग दुसरं पण वाच ना. गोवळकोंड्याला भेट. कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले. आरवकडे लाईट गेलेत का? अंधार आहे त्याच्यात. गोवळकोंड्याचा अबुल नाही, त्याने हसन व्हिडिओ ऑनच नाही केला आता. नाही, व्हिडिओ ऑन केला पण पूर्ण हा, तो डार्क दिसत नाही. आरव दिवे नाहीत का अंधार रे? आहे. मॅम मी बाहेर आहे जरा गाडीत आहे. बर. कुतुबशाह याने पुस्तक नाही त्यांना तुझ्याकडे? भेटीचे आमंत्रण कर दिले बंद कर. होते. तेव्हा प्रथम कुतुबशाहच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा ही तुम्ही वाचताय ते सगळं कुतुबशहाची समजतंय का? दिग्विजय वगैरे शब्द समजतात यांना? असेल, दिग्विजय नाही समजलं. मला माहित हा, आहे. चालेल. सांग. हा. दिग्विजय म्हणजे त्याला तो एरिया बेसिकली कॅप्चर करायचा मनात होता दिग्विजय. कारण असंच काहीतरी आमच्या हिस्ट्रीच्या टेक्स्टबुक मध्ये आहे थोडक्यात कॉन्कर करायचं. जिंकून घ्यायचं. हा, तेच जिंकून. कॅप्चर करायचं. हा, दिग्विजय म्हणजे विजय आणि दिग्विजय हा, म्हणजे असा फरक मोठा आहे. विजय मिळवायचा असं. नुसतंच कॉन्कर नाही करायचं ते. आपल्या पूर्ण अधिकाराखाली त्याच्यावर हे घ्यायचे. हा. आणखीन एक विषय अजून गेला इथे शब्द, असं मला वाटलं की यांना नाही कळणार म्हणून. हे म्हणजे हा, मोडकळीस शब्द माहित आहे का सर्वांना? आदिलशाही मोडकळीस आली होती. समजतं का? त्याला आली होती. हा, मोडणे, तुटणे. मोडकळीस म्हणजे एखादं साम्राज्य आता कमी झालाय त्याचा प्रभाव,
त्याचा वचक जो असतो, किंवा एखादा राजा तेवढं नाही त्याचा अधिकार गाजवू त्याच्या एम्पायरचा डाऊनफॉल जवळ आला होता. डाऊनफॉल, करेक्ट, अवनती, गिरावट. ठीक आहे, चालेल. मोडणे पासून ते मोडकळी असा शब्द आलाय. मोडणे आहे ना, मोडणे. एखादी मग वस्तू पूर्ण मोडते मोडणे ना. नाही, मोडकळीच म्हणजे हळूहळू मोडायला लागलाय असं. काय रमा? मॅम मला पेज नंबर सापडत नाही. 60. हे बघ, दिग्विजय म्हणजे काय म्हणायचं त्याला? दिग्विजयाचा अर्थ दक्षिण पूर्ण त्यांना जिंकायची होती. कारण आता ते महाराष्ट्रात स्थिर झाले होते ना. महाराष्ट्रात म्हणजे ते स्वराज्याची थोडक्यात स्थापना राहिली होती. पण दक्षिणेकडचा भाग म्हणजे बेंगलोर वगैरे अजून ते कुतुबशाहीच्या म्हणजे मुघलांच्या अंमलाखाली होतं. ते त्यांना जिंकून सलग त्यांना स्वराज्य स्थापन करायचं होतं. मागच्या वर्षी गणपतीत खूप छान कार्यक्रम झाला होता याच्यावर, दक्षिण दिग्विजय. अच्छा. ते 2 मुलं खूप छान आणि ते सांगतात मिशन, मध्ये. थोडक्यात म्हणजे मिशन काढलं होतं त्यांनी ते. ते 2 मुलं हो सांगतात, का? कोणालाही चान्स मिळाला तर ते सगळे शिवाजीवरच बोलतात. हो, हो, अच्छा. खूपच छान आहे ते. सगळ्यांनी ऐका, कधी चान्स मिळेल, महाराष्ट्रात जाल तेव्हा. बरं बरं. अफजल खानाचा वध झाला आणि दक्षिणेचा दिग्विजय झालं होतं. हा हा. मिळालं रमा, सापडलं का नाही? पुस्तक आहे ना तुझ्याजवळ? चला, काय बाकीचं अडलंय का? इथे काय काय हे आलेत बघा. वाक्प्रचार. स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. गाडा हाकणे म्हणजे खरं आहे ते. गाडा हाकणे, चालू ठेवणे, त्याला गोष्टी अजून चालू ठेवणे. स्वराज्याला अजून मोठं ऍक्च्युली करायचं. गाडा म्हणजे कशाला म्हणतात? बैलगाडीला म्हणतात. आणि बैलगाडी चालवण्याला हाकणे म्हणतात. गाडी हाकणे असे शब्द आहेत काय काय असे आपल्या ह्याच्यात मराठीमध्ये. गाडा हाकणे म्हणजे बैलगाडी चालवत नेणे. स्वराज्याचा गाडा म्हणजे काय? आता त्यांनी एवढं सगळं उभा केलं होतं ना कष्टाने, ते पुढे जायला पाहिजे. राजाच दुःख करत बसला तर कसं चालेल? ओके नाही, राजावर सगळी प्रजा अवलंबून असते ना. त्यामुळे त्यांनी आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि स्वराज्याचं काम सुरू केलं. गाडा हाकले म्हणजे काय? असं ऍक्च्युली ते काय ते बैलगाडी किंवा असं नव्हतं ना स्वराज्याचं. हा वाक्प्रचार आहे. उदाहरण म्हणजे काय, थोडक्यात सांगितलंय त्यांनी, स्वराज्य त्यांनी चालू ठेवलं. ऍक्च्युअल काय गाडा वगैरे होता का? अशी बैलगाडी होती का स्वराज्याची? कोणाला वाटतंय बैलगाडी होती स्वराज्याची? नाही ना. आणखीन एका भीमाच्या स्टोरीत आहे बघा, म्हणजे ते अवघड गाडावर अवघड अन्न. गोष्ट खेचून नेणे असं. एखादं राज्य चालवणं ही अवघड गोष्ट आहे ना, स्किलफुल गोष्ट आहे. मग ते करून घेणे सर्वांकडनं. आणि हे 3 शाही होत्या त्या काळामध्ये, कुतुबशाही, आदिलशाही आणि हे मुघल. म्हणजे ते निजामशाही म्हणायचे त्यांना. तर मग यांनी आदिलशाही मोडकळीस आली होती, पण मुघल त्यांच्यावर हल्ला करत होते, म्हणून मग त्यांनी कुतुबशाहीची मदत घेतली. मग कुतुबशाही कुठे होती? ते इकडे होती, विजापूर वगैरे साईडला. तर तिथे आहे तो गोवळकोंडा, तिथे ते गेले होते मदत मागायला. कुतुबशहाची राजधानी होती गोवळकोंडा. आपण छान भारताचा आहे तो नकाशा किल्ला बघितला ना, बघण्यासारखा. तर ते लागूनच आहे. आता हैदराबाद लक्षात आहे, त्याचं बॉर्डर आहे सगळी ती महाराष्ट्राची. महाराष्ट्रात तर झालं होतं स्वराज्य स्थापन, पण त्यांना आता बाजूला जायचं होतं. आंध्र प्रदेश आहे ना, विजापूर हे कर्नाटकात आहे, त्याच्याच बाजूला हैदराबाद आहे. बाजूबाजूलाच आहे ते सगळं. तुम्ही नकाशा बघा याचा भारताचा, ते तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्र. आणखीन पण एक मला हे झालं होतं. चल रा पुढे बघूया, मी सांगते. कोणीतरी आधार वाचलं होतं. आधार नाही बेटा, ते आदर आहे. आदर म्हणजे रिस्पेक्ट. आधार वेगळा शब्द येतो. ठीक आहे. त्या पहिल्याने आरवनेच वाचलं होतं. पहिलंच आहे ना ते, आधार गेला. हा, पण मला म्हणजे म्हणून मध्येच आपण ना नव्हतं द तुला आणि ध नीट म्हणायचं. आदरचा अर्थ वेगळा आहे, आधारचा अर्थ वेगळा आहे. हो की नाही? आपण हे शिकलोय की नाही? काना एक्स्ट्रा दिला तर काय होतं, नाही दिला तर काय होतं, आठवतंय की नाही? तसं शब्दाच्या अक्षरालाही महत्व आहे.
तुम्हाला ती गोष्ट माहितीये का आनंदीबाईची धचा मा केला? नाही सांगूया एक पुष्कळ दिवशी. इतक्या गोष्टी आहेत सांगायला तुम्हाला. हो वेळ तेच कमी तर. पडतोय. नाही पण म्हणून थोडस सांगू शकता तुम्ही. कारण काय आहे की तेवढं या अजून ते निमित्ताने पेशवा त्यांच्या वगैरे कानावर पर्यंत पडतं. पोहोचलेच नाहीत ना. पण यांच्या कानावर त्यांनी पडतं तरी. पत्र लिहून आपण दिलं सिलेबस होतं पकडलं की तर. हा. नारायणरावास धरावे. तर त्यांनी बाईने त्या बदललं आणि धच्या जागी मा केलं. मग काय होईल बघा, धच्या मागे जागी मा लिहिलं तर धरावेच्या ऐवजी मारावे. मारावे. म्हणजे सगळा अर्थच बदलला ना. फक्त धरायला सांगितलं होतं आणि त्यांनी केलं मारावे, म्हणजे ठार मारावे. ते पेशवे त्याची होते ना राघोबा, त्यांचा तो पुतण्या होता. त्यांना छोट्या आणि लहान नाही होता, का, 16 त्यांना हे वर्षाचाच सगळं होता. सांगितलं नाही अजून. हा त्यांना लिहिलं नाही हे ते पेशवे पेशवाई बिशवे. हा. शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाई जास्त महाराष्ट्राचं राज्य चालवत होती. हो माहित आहे. तिथे पेशवे होते, गायकवाड हा होते, तर ते होळकर जे होते, दुसरे शिंदे. आता ते जे दुसरे पेशवे होते तर त्यांनी म्हणजे त्यांच्या बायकोनी असं केलं. एका शब्दाने एका व्यक्तीचा जीव गेला त्याच्यामुळे. जीव गेला असं. धचा मा केला असं म्हणून तेव्हापासून ती हे म्हणून त्याला पण प्रॉवर्ब पण हे झाले आता की सुरू धचा झालं मा तसं. करणे, म्हणजे एवढ्याच असं वेगळं एवढं मोठं काहीतरी करणे. आता फक्त धरायचं होतं ऍक्च्युली ना. त्याच्याऐवजी ते मा केल्यामुळे काय झालं, मारून टाकलं त्याला, होय की नाही. धचा मा असं ते तेव्हापासून म्हणायची पद्धत पडली. खरंच मारून टाकलं. हो हो, खरंच असंच होतं येईल ना तुम्हाला पुढे राज्यासाठी. राज्यासाठी भाऊबंदकी आणि हे त्याच्याचमुळे भाऊबंदकी, सगळं हे झालंय. त्याच्यामुळे सगळं. नाहीतर मग आता म्हणून 1818 मध्ये पूर्ण पेशवाई डुबली आणि इंग्रजांचं राज्य सुरू झालं. म्हणून तर तो एवढा सुंदर शनिवार वाडा जाळून टाकला त्यांनी, इंग्रजांनी. तो 7 दिवस जळत होता म्हणे. सगळे पुण्यामध्ये त्याचा सुवास होता म्हणे, कारण की ते सगळे लाकूड आणि चंदन आणि ह्याच्यानी जळगाव असं. बनलेला होता. नाही ते चंदन होतं असं ऐकलं म्हणे. म्हणजे ते वाडा खूप चांगल्या क्वालिटीच्या लाकडाने बनवला होता ना. नाही, नाही होता का वाडा जळगावाचा? छान, पण जाळल्या वगैरेचं काय असं हे नाही, कुठे संदर्भ नाही. हा. पडलाय नाही आता जाळला मात्र. आता. नाही तो 7 मजली वाडा होता. इंग्रजांनी तो जाळून टाकला. हे मी नाही बे कुठे वाचलं. पडलंय मात्र आता सगळं काही नाहीये. हा. म्हणजे जपला नाही त्यांनी वाडा तो. हे केलं, नाश केला त्याचा. असं जपायला पाहिजे ना कुठली वास्तू, ती नाही जपली त्यांनी. आता नुसत्या बाहेरच्या भिंती आहेत, आत काही नाहीये. हो पाहून आले मी. हम्म. त्याचं चौथारा पाहून आले. चला, कोण वाचत होतं? मी वाचत होती. हा, वाच. राजधानी होती. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. भेटीसाठी खास तंबू उभारला. शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्ती लोक दुतर्फा उभे होते. त्यांचा दुतर्फा म्हणजे काय कळलं? पूर्वा कुठं गेलीस ग? दुतर्फा म्हणजे आम्हाला नाही माहित. जरा दूचा अर्थ काय आहे बघा. दोन्ही बाजूनी. दोन्ही बाजूला, करेक्ट. दुरेगी वही म्हणतो की नाही. दुरेगी वही म्हणजे म्हणजे दोन. हो मॅम. दुसरा, दुरेगी, दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला. ठीक आहे मॅम. चला नीट बसा सगळे, जरा आराम मिळले. पुन्हा ताड बसा सगळ्यांनी. त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या देशात चहूकडे पसरल्या होत्या. जिया वाच. जिया वाच. अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानाची फटफजिती आणि आग्र्याहून
सुटका या रोमहर्षक प्रसंगाची हकीकत देशभर पसरली होती. त्यामुळे तेथे रोमहर्षक म्हणजे माहितीये? रोमहर्षक नाही मग. ते आश्चर्यकारकच गोष्टी घडल्या की नाही. हो आता मग. त्याला अंगावर काटा आला म्हणतो ना आपण, रोमांच आले म्हणतो. काय तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणता? काटा आला अंगावर, असं एकदम Goosebumps. गुजबम्स. तसं ते रोमहर्षक म्हणजे असं इतका आनंद वाटतो आपल्याला की गुजबम्स येतात. विशेष होतं ना, आग्र्याहून सुटका म्हणा, औरंगजेबाचं म्हणा, शाहिस्तेखानाचं म्हणा, असं सामान्य लोकांना हे शक्य झालं असतं का? नसतं झालं की नाही. ते घाबरून आधी भेटायलाच गेले नसते. अटॅक बिटॅक करायचं दूरच गोष्ट, हो की नाही. म्हणून हे रोमहर्षक म्हणजे असं खूप आनंददायी गोष्ट घडल्या होत्या या. चला. त्यामुळे तेथे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. घराघरातून लोक महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते. लोकांचे स्वागत स्वीकारून महाराज कुतुबशहाच्या दरबारात आले. कुतुबशहा त्यांना सामोरा गेला. त्याने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. त्याने महाराजाच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. आता बघा फरक कसा झाला. औरंगजेबाने काय केलं होतं? शिवाजी महाराजांना सरदारच्या लाईनीत उभं केलं होतं ना, ते सुद्धा कमी सरदारच्या. आणि आता हे स्वराज्याचे राजा झाले, राज्याभिषेक झाला. आता कुतुबशहाने काय केलं? त्यांना आपल्याच तोडीचं सिंहासन दिलं, हो की नाही. औरंगजेब कसा वागला होता? दुष्टपणे वाईट वागला होता ना, त्यांना अपमान केला होता त्यांचा. नाही तर आता कुतुबशहाने काय केलं? सन्मान केला. आणि ते आता महाराष्ट्राचे राजे झाले होते ना, स्वराज्याचे राजे झाले होते ना. कमतरता म्हणजे काही कमी पडू दिलं नाही महाराजांना, असं त्यांचा छान सत्कार समारंभ केला, त्यांचा मान केला त्यांचा, असं अर्थ आहे. कमतरता म्हणजे काही कमी पडू दिलं नाही, भरपूर भरपूर दिलं सगळं. कमतरता म्हणजे कमी असणे काहीतरी. कळलं? हो. अन्नगा वाच. स्वागत सत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. चिंची जिंकली. शिवराय पूर्व किनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. हा रायगड प्रमाणेच प्रचंड आणि मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा वेलूर जवळच्या डोंगरावर शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण 20 लाख उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले. व्यंकोजी राजांची भेट. महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले.
नाखुशीनेच ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजांनी सहकार्य करावे अशी त्यांनी त्यांना गळ घातली. काही दिवस व्यंकोजी राजे महाराजांबरोबर राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळता ते तंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला. तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजी राजा समाचार घेतला म्हणजे मॅम मीटिंग घेतली. सिच्युएशन घेतली. हम्म करंट सिच्युएशन बघितली. एक मीटिंग घेतली. नाही, हल्ला केला ना. व्यंकोजी राजांनी हल्ला केला आणि महाराजांच्या फौजेने समाचार घेतला. म्हणजे काय केलं असेल बघा, थोडासा विचार करा. तो अटॅक झालाय ही आयडिया त्यांनी रिअटॅक केला. म्हणजे रिअटॅक केलाच पण जिंकलं, त्यांच्यावर विजय मिळवला. असं तसं नाही, त्यांच्यावर हल्ला केला ना. आता खरं ते दोघं भाऊ आहेत. व्यंकोजी राजे आणि शिवाजी राजे भाऊ आहेत, सावत्र भाऊ आहेत. ते त्यांचे वडील एकच आहेत, शहाजीराजे. पण व्यंकोजी राजे इकडेच राहिल्यामुळे दक्षिणेत त्यांना स्वराज्य म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय माहितीच नाहीये. त्यामुळे त्यांना शिवाजीच चुकीचे वाटू लागले. बरोबर, कारण त्यांना माहितीच नाही ना. जिजाबाईंनी जसं शिवराजांना समजावलं की स्वतंत्र राहणं काय असतं, आपल्यासाठी आपण कष्ट करणं काय असतं, हे जिजाबाईंनी शिकवलं. ते व्यंकोजींना शिकवलं नाही. त्यामुळे त्यांना ते जे महाराजांच्या काय ते मुलांची सेवा करणं त्याला योग्य वाटत होतं, म्हणून त्याने उलट शिवाजी महाराजांवरच हल्ला केला. म्हणजे पहिल्यांदा झालं होतं की नाही, जसे मराठी आपापल्यात लढत होते, आपण एकदम सुरुवातीला पाहिलं की नाही. सगळ्या लढत होत्या ऍक्च्युली मराठेच, पण वेगवेगळ्या शहांकडून. एक आदिलशहाकडून, नाहीतर कोण दुसरा, नाही विसरलेच मी. आदिलशहा आणि काय हो कल्याणी मॅडम, एक कुतुबशहा होता. कुतुबशहा, आदिलशहा आणि कुतुबशहाच्या तिसरा मदतीने त्यांनी मुघलांची लढाई दिली होती. आधी वाचलं की नाही आपण. आणि मग शिवाजी महाराजांनी हे केलं, स्वराज्य स्थापन केलं. ते त्यांनी भावावर अटॅक समजावलं केला. आपल्या सावत्र भावाला की आपण एकत्र येणं किती जरुरी आहे. एक मराठी साम्राज्य आपण निर्माण करू शकतो. पण त्यांना ते समजलं नाही. त्यांना वाटलं की हा आपल्यावर हल्ला करेल आणि आपलं राज्य घेऊन घेईल, आणि ते म्हणजे असा समज असू शकतो. आणि मग ते चालले गेले रात्रीतनं. मग यांनी शेवटी त्यांच्यावर हल्ला निजामशाह, करून आदिलशहा आणि निजामशाह. मॅम तर त्यांनी बातम्या दिली, म्हणजे न्यूज दिली. नाही नाही, समाचार म्हणजे तो समाचार नाही, न्यूज नाही. हिंदी समाचार नाही, हा मराठी समाचार आहे. इथे समाचार देणे म्हणजे त्यांचा थोडक्यात पराभव केला त्यांनी. त्यांना चांगलं शिकवून पाठवलं. अद्दल घडवली म्हणतो की नाही आपण, अद्दल घडवते तसं. म्हणजे ते काय घाबरले नाही. त्यांना परत पाठवलं. समाचार घेतला म्हणजे त्यांना परत जायला भाग पडलं, असं. ठीक आहे मॅम. ठीक आहे. मॅम ते नाखुशीनेच म्हणजे खुशी आणि नाखुशी, आनंदाने आणि म्हणजे खुश आहे आणि नाखुश आहे म्हणतो की नाही. त्यांना ते पसंत नव्हतं, नापसंतीने. इच्छा नव्हती तरी पण मग गेले, तरी पण असं भेटायला आले. भाऊ आहे, बोलवतोय असं. खूप हे कुठे तंजावर माहितीये, तमिळनाडू मध्ये आता फेमस आहे ना. त्याचं पेंटिंग फेमस आहे ना, सोन्याच्या फॉइलनी बनवतात ते. आणि हे पण ना, कोण आलं, निर्मिती आता करायचं का एंटर? करा केलाय मी एंटर. खूप उशीर झाला. खूपच झाला, संपायला आला आता. तेच आपण आता संपवतो ना, कारण की आपल्याला 45 मिनिटच करायचंय ना. चला.
आजचा इथे मॅप मध्ये दाखवलंच आहे. मागच्या वेळेसही म्हटलं होतं हा मी खरंच मुलांना की बघा आहेच की ते. मॅप इथे. हा, तंजावरचा राज्य म्हणून ते शिवाजी राजांचं राज्य कुठपासून तर कुठपर्यंत होतं ते दाखवलंय तिथे. होय की. हम्म. राणीबेन्नूर बघा आपलं दिसतंय, हुबळी पण बेंगलोर दिसतंय की नव्हतं. नाही? हम्म. बेंगलोर बाजूला आहे. हा, पण काय होतं की जरी बेंगलोर नसलं तरी प्रभाव आहे, अजूनही तिथे लोक आहेत ना. इथे शिवाजी भाषा बोलणारे, शिवाजींसोबत आलेले कितीतरी लोक आहेत आणि त्यांना त्यांना ती त्या काळाची मराठी सुद्धा छान बोलता येते. छान बोलता येते. हम्म. असं आहे, शिवाजी राजांसोबत त्यांचे पूर्ण लोक आले ना, त्यामुळे आणि तो आदर पण सर्वांना त्यांच्याबद्दल आहे, कारण की त्यांनी तसं राज्य केलं ना. इथे पुतळा पण आहे शिवाजी महाराजांचा बेंगलोरमध्ये. हो हो, आहे बघा. शिवाजी महाराज. हा, त्या जेसी त्याच्या रोडवर. समोर रवींद्र कलाक्षेत्राच्या समोर आहे मला वाटतं. हा, जेसी रोडला. एक्झॅक्ट असं जेसी रोडला. ते काहीतरी मला वाटतं हे आहे हो, काय ते थिएटर आहे, ते शिवाजी थिएटर. ते बंद पडलं असं वाटतं मला. हो का? आणि त्यांनी तिथे तो पुतळा ठेवलेला आहे तसा. आणखी म्हणजे एक ते छान आता पुतळा पण आहे तिकडे याच्यामध्ये. नाही, पण आदर खूप आहे त्या लोकांना शिवाजी होय. महाराजांबद्दल. खूप लोक आहेत आणि तेव्हा आलेले सरदार वगैरे. ते राज्य त्यांनी तसं केलं ना. आणि माहितीये का तुम्हाला, शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा 27 वर्ष लोक लढत होती स्वराज्यासाठी. म्हणजे ते औरंगजेब तर कंटाळून गेला होता की हे मराठे किती लढा देऊ चिवट आहे. शकतात, राजा नसताना सुद्धा किती लढा देऊ शकतात. म्हणजे इतकं प्रेम आपल्या राज्याबद्दल तयार केलं होतं. आहे ना आता ते कोण वाचताय म्हणे, ही रमा निर्मिती वाचत होती ना. रमा वाचत होती. निर्मिती काय झालं ग, विसरलीस काय? आता दोघींकडून पूर्ण प्रार्थना म्हणून घेऊया आज. मॅम, हो का? मी एका ग्रुप प्रोजेक्ट वरती काम करत होती. मला वेळेचं ते हे वेळेचं भान राहिलं नाही. हो. असू दे. परीक्षेला बसणार आहे ना? हो. वाच रमा, पूर्ण कर. व्यंकोजी राजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत काय मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांना जंजीर्यांच्या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. आरमारी म्हणजे समुद्रावरची लढाई. कळलं? जमिनीवरची लढाई झाली, आता आरमार म्हणजे समुद्रावरचं. म्हणजे तिथे सगळे बोटी बनवायच्या, त्याच्यावर सगळे शस्त्रास्त्र ठेवायचे आणि आपले जे किनारपट्टी आहे, किनारपट्टी म्हणजे कोस्टल एरिया, त्याला पण प्रोटेक्शन द्यायचं. यावेळी महाराजांचे वय 50 वर्षांचे होते. 30-35 वर्षे त्यांनी सतत कष्ट केले होते. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. पुढे पण वाली गेला. तारीख 3 एप्रिल 1680. सर्वांना
दुःखसागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमच निरोप घेतला. कायमचा 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 निरोप घेतला. रयतेची वाली गेला. रयतेचा वाली. आपल्या हयातीत महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या. जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती. महाराज थोर राष्ट्रपुरुष होते. करेक्ट. रयत म्हणजे काय माहितीये ना? रयत म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये राहणारे सर्व लोक. ओके. आरव अवताडे, तुझी जन्मतारीख काय रे? पॉप्युलेशन. त्यांच्याच आईबाबांनी लिहिली. तू बसला होता का परीक्षेला आरव अवताडे? तू मागच्या वर्षी परीक्षेला बसला होतास? मॅम हा, बृहन ती महाराष्ट्राची. पॅराग्राफ हो मॅम. तुझी जन्मतारीख सांग. 14 बर्थडे. मे 2017. हा, मॅम इयर पूर्ण 14 तारीख मे सांग. 2017. तारीख सांग की. 14 मे 14 मे. 14 मे. त्याच्याच आईबाबांनी लिहिली नाहीये. मला वाटतं त्याला मराठीत विचारायचा तारीख सांगायला जमत नव्हतं म्हणून विचार करतो. अरे 14 इंग्लिश मे मध्ये किती? सांगितलं तरी चालेल. हे काय इयर काय सांगितलंस? इंग्लिश मध्ये सांग. 14 मे. 2017. तू तर लहान आहे. आता करेक्ट विचार करू. 2017. त्याने बरोबर सांगितलं पण. हा, 14 मे 2017 ना. लहान आहे, 9 वर्षाचाच आहे. तू कसा राहिला या वर्गात? हो, तो लहान आहे. अंश पण लहानच आहे. खूप ते लहान आहे. मी अंश म्हटलं नाही, त्याच्या मी यांना बाबांच्या शिकवलं ना आग्रहाने आला. मध्यम गटात यांना शिकवलं ना नाही, मी. त्याला ते असं वाटतं की शाळेत कसं पहिलीतनं दुसरीत, दुसरीतनं तिसरीत जातात, तसं इथे हा, पण करावं, असं झालंय ते. हा. हं. यांना मध्यम गटही परत परत केलं तरी चालतंय. हो, मोठा गट चालतो ना, आणि तिथे वेगवेगळं शिकवतो आम्ही. हा, तेच तर. आता एक काम करा तुम्ही. तर काय होमवर्क देण्यात अर्थ नाही. आता पुढच्या वेळी आपल्याला दुसरंच घ्यायला पाहिजे कंपल्सरी. हो, आणि आता आपली वेळ पण संपत आली. होय होय. हे 7:45 निर्मिती, होत प्रार्थना एकदा म्हण छान. तू आणि पूर्वानी म्हणायची. कुठं गेली? इथे आहे मॅम. हा, त्या दिवशी आपला 23 ऑगस्टचा काल आले होते का पालक तुमचे? काल मीटिंग घेतली तेव्हा आले होते ना, कळलंय ना? जिया, तुझे होते काही बाबा कोणी? आता ग्रुपवर मेसेज टाकलाय, नीट वाचा. हा हो मॅम. हा, आईला सांग. आणि तसा फॉर्म भरायचा आहे. तुम्ही कंपल्सरी आहे. अनघा, अद्विका, जिया, निर्मिती, सुरभी आणि पूर्वा. हो मॅम. काय? हो मॅम. हा, तुम्ही कंपल्सरी फॉर्म भरायचा आहे. नावं लिहायचे आहेत. ते नीट आई बाबांना वाचायला सांगा आणि भरा. नाहीतर जेवायला मिळणार नाही बरं का. उपवास करायला लागेल. काय मॅम, माझी आई म्हणते की तिने भरून सबमिट केला. केला तर झालं, मग केला ना. कारण ते काय वाटेल तुम्हाला, तुम्ही कार्यक्रमात आहे मग फॉर्म नाही भरला तर चालेल, असं नाहीये. मी पण फॉर्म भरणार आहे, कळलं? हे तू म्यूट आहेस निर्मिती. मग तुम्ही दोघींना म्हणायचे प्रार्थना नीट त्या ट्यूनवर तयार करा. हो मॅम. पाठ आहेस दोघींना ना? हो मॅम. मॅम, टायमिंग 3 वाजता चालू होत आहे ना? 3 वाजता चालू होणार आहे. तुम्हालाच मजा आहे ढोल ताशा बघायला, मग चहा नाश्ता आहे, आणि मॅम, मग 4ला आपला कार्यक्रम आहे. माझी त्या दिवशी एक्झाम आहे 1 ते 3. बापरे, तू ये ना 4ला ये. 6 वाजता आहे तसा कार्यक्रम, पण तुला बक्षीस पण आहे ना. हो मॅम. मग तुला यायला पाहिजे 4 पर्यंत. बक्षीस 4 समारोहाच आधी आहे. कसली एक्झाम आहे? मॅम, स्कूलचीच आहे. मग सांगून येऊ अगं रविवारी? हो मॅम. मग सांगून ये, हे कधीतरी होतं म्हणाव. हो मॅम. हा, हे काय पुन्हा पुन्हा नाही मिळणार ना. मग आणि ते पहिलंच बक्षीस आहे तुला. तुझंच येईल बहुतेक पहिलं नाव.
हा, ओके मॅम, मी 4च्या सांगते. आत पोच. हो मॅम. हा, कारण पहिलं बक्षीस समारंभ आणि नंतर कार्यक्रम आहेत. सांग एक दिवस, टीचरला पण अभिमान वाटेल तुझा. ऑल ओव्हर वर्ल्ड पहिली आली आहे म्हणून मी. मॅम ते मग कोणतं निर्मिती टाळ्या बक्षीस वाजवते. राहते? हा, ते कोणतं बक्षीस राहते? तू बसले नाही ना परीक्षेला? बृहन महाराष्ट्राची परीक्षा असते. हा. ती मागच्या वर्षीची, आता ऑक्टोबर 25 मध्ये झालेली. आता अच्छा. तुम्ही या वर्षी द्यायची 26ला. तो ओके. बक्षीस समारंभ आता करतात ते. 1 वर्ष जवळजवळ जातं मध्ये. कारण ठीक आहे. सगळ्या पूर्ण महाराष्ट्र सोडून सगळीकडनं पेपर येतात ना, मग त्यांना रिझल्ट लावायला वेळ लागतो त्यामुळे. अच्छा मॅम. ठीक आहे. काय प्रार्थना, काय द्यायचं कल्याणी? हा, आता वेळ संपतच आली आहे, आपण होय होय, बंदच करूया. हा, एकदा घेऊ का प्रार्थना? हो, घ्या ना. हा, निर्मिती म्हण, संपूर्ण म्हण कळून आणि जाईल. मग तू म्हण पूर्वा. हा, हीच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजळांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. शाबास. तू म्हणणार आहेस पूर्व? हो मॅम. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. छान. आता आला की नाही ण बरोबर?
हो मॅम. हा, प्रयत्न केला की येतं. छान. मी कधी कधी विसरून जाते. हो, तुम्हाला सवय नाहीये ना, म्हणून तसं होतं. तुम्ही हेच महाराष्ट्रात राहिला असतात तर तसा एवढा प्रश्न आला नसता. ऐकून सवय होते ना. हो मॅम. मग आम्ही ठीक आहे. चला भेटूया पुढच्या. आता 15 तारखेला ते नावं द्या. टाकलाय ना मेसेज? टाकला का हो मॅडम, कल्याणी मॅडम? 15 ऑगस्टला 4 ते 5 आपण या ग्रुपवर स्वातंत्र्य दिन टाकून द्या मॅडम. हो टाकून देऊ. हो, 14 तारखेला आपलं 15 तारखेला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे 4 ते 5 या वेळात. तर ते टाकतील आता मॅडम मेसेज. हा, मॅम तशी किती नावं द्या. तारखेला? 15 15 तारखेला. तारीख 15 15 ऑगस्ट. मॅम चालेल. 15 ओके. ऑगस्टला काय काय करायचंय? तेच आता टाकतील मॅडम. ओ मॅम विषय दिलेत. 15 ऑगस्टला नाहीये, मी बाहेर चाललीये. कुठे चाललीस ग? म्हैसूर. म्हैसूर? शाळेत नाही का जायचं? मी त्याच्यावरनं पण सुट्टी घेतली आहे. त्याच्यावरनं पण सुट्टी घेतली? मॅम मला शाळेत जावं लागेल अगं पूर्ण दुपारी आहे दिवस. 4 वाजता. मॅम 4 पूर्ण वाजता दिवस जावं वापस लागेल. मी स्टुडंट काउन्सिल मध्ये आहे. हो का? ठीक आहे. ज्यांना होतं तुम्हाला सगळं तुम्ही वरच्या वर्गात आहे ना, तुम्ही नाही आलात तरी चालेल. कारण या करतील ना अनघा अद्विका छान काहीतरी परफॉर्म अनघा करा. सुरभी येतील. ते सकाळी शाळेत असतं म्हणून आपण दुपारी ठेवलंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा या. हं? हा जरूर करा. नाही येते काहीतरी त्याने छान आरो करा. याने हात वर केला होता आणि आता बाहेरच हा. गेला. काय हो करा तोही मग? नाही हा. बोलायचं रमा काही? करणार आहे का? ते हात काहीतरी वर करत होते. ते टॉपिक काय दिलेत ना अंजनी मॅडमनी, तो पोस्ट करा मेसेज, म्हणजे मग मुलं देतील ना. हो म्हणजे ते ज्यांना शक्य आहे वाचतील त्यांनी या. बाकीचे शाळेत जायचे त्यांनी शाळेत जा. परीक्षा आहेत त्यांनी अभ्यास करा. आम्ही काही डिस्टर्ब करत नाही. हे जे आता 9वीत आहे आता, हा. मग तिला अभ्यास जास्त आहे. चालेल, ठीक आहे. करूया बंद. ओके बंद करू. ऑल द बेस्ट. तुम्हीच आहे वाटतं होस्ट, कल्याणी. नाही हो का? बरं. हम्म.